नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जगायचं असेल तर कमकुवत नाही, वाघासारखं जगा. आयुष्य बदलणारे हे 12 नियम नक्की पाळा. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते 12 नियम. बघूया. मित्रांनो, जंगलात कितीही प्राणी असले तरी राजा म्हणून फक्त वाघाचंच नाव घेतलं जातं, नाही का? कारण वाघ कोणाच्या जीवावर जगत नाही, तो स्वतःच्या ताकदीवर साम्राज्य उभं करतो. आपल्या आयुष्यातही जर आपल्याला कोणासमोर झुकून जगायचं नसेल आणि वाघासारखा रुबाब, वाघासारखा धाक आणि वाघासारखा स्वाभिमान हवा असेल तर आपल्या व्यक्तिमत्वात काही खास नियम असावेच लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 12 धगधगत्या नियमाबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात उतरवले तर लोक तुमच्याकडे फक्त बघत नाही तर तुमचा आदरही करतील. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट आपण आता विषयालाच हात घालूयात. त्यातला आता नंबर 1, कमी बोला. कमी बोला, जास्त ऐका. वाघ किंवा वाघोबा जंगलात विनाकारण डरकाळी कधीच फोडत नाही. डरकाळी कधीच वाघ किंवा वाघोबा कधीच जंगलात विनाकारण डरकाळी फोडत बसत नाही. तो शांत राहून सगळी परिस्थिती टिपत असतो. माणसाचंही तसंच असतं. जो माणूस गरज नसताना खूप बडबड करतो ना, त्याची किंमत राहत नाही. तुम्ही जेवढे कमी बोलाल आणि लोकांचं ऐकून घ्याल तेवढं तुम्हाला समोरच्याच्या डोक्यात काय चाललंय हे कळेल. कमी बोलणाऱ्या माणसाच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं. जेव्हा असा माणूस बोलतो ना, तेव्हा सगळे शांत होऊन ऐकतात आणि त्यामुळेच उगाच शब्दांची उधळपट्टी न करता शांत राहून समोरच्यांचा खेळ बघायचा आणि वेळ आल्यावरच मोजकं पण सनसनीत बोलायचं. बघा, प्रयत्न करा. आता बघूया नंबर 2, मौनाचा दणका. प्रत्येक गोष्टीत आरडाओरडा करून गरज आहे का? आरडाओरडा करायची बिलकुल गरज नसते. काही वेळेस गप्प राहून दिलेलं उत्तर हे भल्या भल्यांना विचार करायला लावतं. समोरचा माणूस तुम्हाला चिडवायला किंवा खाली पाडायचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेला त्याला गप्प राहून तुम्ही उत्तर द्या. तुमचा शांतपणा समोरच्याला आतून हादरवून टाकतो. गल्लीत तमाशा करून स्वतःची इज्जत घालवण्यापेक्षा शांत राहून आपलं काम करत राहायचं. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमचं यशच असा आवाज करेल ना की विरोधकाची बोलती बंद होईल. आणि म्हणून हे पळपुट्याचं लक्षण आहे बोलणं. आणि ताकदवान व्यक्तींचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताकदवान व्यक्ती मौनाने आपलं उत्तर देत असतो. आणि म्हणूनच मौन म्हणजे पळपुट्याचं लक्षण नाही तर ताकदवान व्यक्तीची सर्वात मोठी शिकार करण्याची पद्धत आहे. आता बघूया नंबर 3, वेळेची किंमत. फार महत्त्वाचं आहे. ज्या माणसाला स्वतःच्या वेळेची किंमत नाही ना, त्याला जगात कोणीही इज्जत देत नाही. जंगलात शिकारीची एक ठराविक वेळ असते, तसंच आयुष्यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. जो माणूस फुकटच्या गप्पा मारण्यात, टवाळकी करण्यात वेळ वाया घालवतो तो आयुष्यात कधीच वाघासारखा जगू शकत नाही. स्वतःच्या कामासाठी आणि ध्येयासाठी वेळेचं पक्कं नियोजन ठेवा. कोणासाठी आपला वेळ फुकट वाया घालू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेची किंमत करायला लागाल ना, तेव्हा जग तुमची किंमत करायला सुरुवात करेल. वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा वेळेवर पाऊल उचलणं हेच खऱ्या मर्दपणाचं लक्षण नाही आहे का? बरोबर ना? चला तर मग आता बघूया नंबर 4,
चारित्र्याचं वजन फार महत्त्वाचं आहे. माणसाचं रूप कपडे किंवा गाडी याने काही काळासाठी हवा होते. तुमच्याजवळ छान कपडे घातलेले आहे, तुमचा पेहराव चांगला आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे छान प्रॉपर्टी आहे, पण ह्यामुळे तुम्ही काही काळासाठी तुमची हवा करू शकता. पण माणसाचे चारित्र्य हे आयुष्यभर टिकतं. तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या वागण्यात एक शब्द पाळण्याची ताकद असली तर तुम्ही कोणाला शब्द दिला असेल तर तो वाटेल ती किंमत मोजून पाळा. तुमची निष्ठा आणि तुमचं काम असं असलं पाहिजे की शत्रूंनी सुद्धा तुमच्या पाठीमागे तुमचं कौतुक केलं पाहिजे. चारित्र्यात ताकद असेल तर गल्लीतला कुत्र्यासारखं भुंकावं लागत नाही. तुमची उपस्थितीच लोकांना आदराने मान झुकवायला लावते. व्यक्तिमत्वात हे वजन कमवायला वर्षोनवर्ष लागतात. पण हेच वजन तुमची खरी संपत्ती असते. आणि म्हणून चारित्र्य चांगलं ठेवणं ही खरंच आपली जबाबदारी आहे. आता बघूया नंबर 5. चेहऱ्यावरचं हसू. नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा. त्याचबरोबर मनातली दहशत, तुमच्या मनात कितीही दुःख, ताण किंवा राग असू द्या ना, परंतु तरीही तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच गायब होऊ देऊ नका. तुमची एक छोटीशी स्माईल समोरच्याला संभ्रमात पाडू शकते. शत्रूला किंवा विरोधकाला वाटलं पाहिजे की याच्यावर काहीच फरक पडत नाही. संकटाच्या काळात शांतपणे हसणारा माणूस हा सर्वात जास्त धोकादायक असतो. कारण त्याचा पुढचा डाव काय आहे हे कोणालाच सांगता येत नाही. चेहऱ्यावरचं हसू हे तुमची ढाल आणि तलवार दोन्ही असतं. रडका चेहरा घेऊन फिरणाऱ्याला जग अजून दाबण्याचा प्रयत्न करतं, पण चेहऱ्यावर मिश्किल हसू आणणाऱ्याच्या वाटेला जायला सगळे 100 वेळा विचार करतात. आणि म्हणून चेहऱ्यावर कायम हसू ठेवा. आता बघूया नंबर 6. अतूट स्वाभिमान. स्वाभिमान अशी गोष्ट आहे ना की जी विकत कधीच मिळत नाही. तुम्ही स्वतःचा स्वाभिमान राखा, स्वाभिमान ठेवा. आणि स्वाभिमान ही अशी गोष्ट आहे की ती बाजारात कुठेही विकत मिळत नाही, तर ती तुम्हाला कमवावीच लागते. स्वतःच्या इज्जतीशी कधीही तडजोड करायची नाही. जिथे तुमची कदर नाही, तिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही, तिथे एका सेकंदापेक्षा जास्त थांबायचं नाही. मग ती जागा कितीही मोठी असो किंवा समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत असो. वाघ कधीही कोणाचं खरकटं खात नाही. तो स्वतः शिकार करतो. तसंच कोणासमोर लाचारी तो पत्करत नाही. किंवा हात जोडून मिळवलेल्या गोष्टीपेक्षा उपाशी राहून आपला स्वाभिमान जपणं केव्हाही चांगलं. स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. आता बघूया नंबर 7. नंबर 7 आहे भाव न देण्याचा ॲटिट्यूड. जगात प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज असते. कोणी तुमच्याबद्दल काय बोलतंय, कोणी तुम्हाला वाईट ठरवतंय, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिका. जेव्हा तुम्ही कोणाच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नाही ना, तेव्हा समोरचा माणूस आपोआप आपलं वैर टाकतो. प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारत बसलात तर मुक्कामावर कधी पोचणार नाही का? आणि ज्या गोष्टीमुळे तुमच्या ध्येयाला किंवा शांततेला फरक पडत नाही, अशा गोष्टींना सरळ 0 भाव द्या. तुमचा हा ॲटिट्यूड लोकांना समजावून सांगणे किंवा तुमची लेवल काय आहे हे तुमच्या ॲटिट्यूडनीच लोकांना दाखवून द्या. आता बघूया नंबर 8. आत्मनिर्भरतेचा दम. बघा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारे कधीच शिकारी बनू शकत नाहीत. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि स्वतःची लढाई एकट्याने लढण्याची धमक ठेवा. पैशाच्या बाबतीत, निर्णयाच्या बाबतीत आणि भावनांच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहू नका. जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता आणि स्वतःच्या मेहनतीवर जगता, तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती राहत नाही. कोणाच्या मेहरबानीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर 2 भाकरी कमी खाल्ल्या परवडतात. वाघ एकटाच फिरतो कारण त्याला स्वतःच्या पंजावर पूर्ण विश्वास असतो.
आणि तीच आत्मनिर्भरता तुमच्या आयुष्यात आणा. बघा, तुम्हाला पटतं का? आता बघूया नंबर 9. ठाम निर्णय. निर्णय घेताना 100 वेळा विचार करा, पण एकदा का निर्णय घेतला ना की मागे हटायचं नाही. धरसोड वृत्ती असलेला माणूस आयुष्यात कधीच मोठा होत नाही. आज एक बोललो, उद्या दुसरं केलं, असं वागणाऱ्याचे जग टिंगल करत असतं. तुमचे निर्णय अटळ असले पाहिजेत. परिस्थिती कितीही वाईट असली तरी चालते. स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहा आणि तो निर्णय बरोबर सिद्ध करून दाखवा. चुका बघा काय होतं, आपलं चुका सगळ्यांच्याच हातून होत असतात, परंतु त्या चुका आपण सहन करण्याची किंवा त्या भोगवण्याची ताकद ठेवा. पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचे विचार मात्र बदलू नका. ज्याच्या निर्णयामध्ये ठामपणा असतो ना, त्याच्यासोबत जग उभं राहतं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं सुद्धा. आता बघूया नंबर 10. रहस्यमय स्वभाव. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे तुमच्या जवळच्या मित्राला सुद्धा कळता कामा नये. उघडी वही असलेले पुस्तक कोणीही वाचून फेकून देतं. तुमचा स्वभाव असा ठेवा की लोकांनी तुमच्या मनाचा अंदाज लावता राहिलं पाहिजे. त्यांना तुमचा अंदाजच लावता नाही आला पाहिजे. तुमचे प्लॅन असतील, तुमचे विचार आणि तुमची पुढची चाल हे गुपित ठेवा. जेव्हा तुम्ही सरप्राईज देता ना, तेव्हा त्याचा प्रभाव 10 पटीने जास्त असतो. स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत फिरू नका. जेव्हा तुम्ही गुप्त राहाल तेवढी लोकांमध्ये तुमच्याबद्दल उत्सुकता आणि एक प्रकारचा आदरयुक्त धाक राहील. आता बघूया नंबर 11. गर्दीपेक्षा वेगळी ओळख. ज्या रस्त्याने सगळेच चाललेत त्याच रस्त्याने गेलात ना तर गर्दीचा एक हिस्सा बनून राहा. शेळ्या मेंढ्यासारखं गर्दीत चालायला आवडत नसेल तर स्वतःची वेगळी वाट बनवावी लागेल, नाही का? लोकांचे होला हो न करता स्वतःचे विचार मांडायला शिका. विचार करा आणि वागा. या तिन्ही गोष्टीत तुमचं एक वेगळी छाप असली पाहिजे. लोक काय म्हणतील याची भीती सोडल्याशिवाय वेगळी ओळख बनत नाही. आणि जेव्हा तुम्ही गर्दीतून बाहेर पडून एकटे चालायला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला त्रास होतो, जरूर होतो, पण शेवटी जग तुमच्याच मागे चालत येतं. आणि नंबर 12. माफी नाही तर थेट कट ऑफ. जो माणूस तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो ना आणि तुमची फसवणूक करत असतो ना, त्याला वारंवार संधी देणे ही तुमचीच फसवणूक असते. चुका एकदा होतात, पण वारंवार केली जाते ते कपट असतं. अशा माणसांना सुधारण्याची संधी देत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी भांडत बसण्यापेक्षा त्यांना आयुष्यातून कायमचं कट ऑफ करा. ना राग दाखवायचा, ना बदला घ्यायचा. सरळ त्यांच्याशी असलेलं नातं शून्य करून टाकायचं. वाघ एकदा शिकारीपासून दुरावला की परत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि हीच शिस्त आयुष्यात ठेवली तर फालतू लोक तुमच्या आयुष्यात कचरा करायला परत कधीच येणार नाही. तर मित्रांनो, वाघासारखं जिणं सोपं नसतं, पण एकदा का तुम्ही त्या नियमावरती चालायला लागलात ना की तुम्हाला अडवणारा या जगात कोणीच उरणार नाही. या 12 गोष्टीपैकी तुमच्यात आधीपासूनच कोणती गोष्ट आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला आजपासून लागू करायची आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.